काल्याचं कीर्तन म्हणजे काय? काला 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 कशाला काला म्हणतात? काल्याची मीमांसा काय? काला का करायचा? काल्याची फलश्रुती काय आहे? काल्याचे प्रकार किती आहेत याचा वारकरी संप्रदायाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे, कारण काल्याचं कीर्तन आहे. दोन वस्तूचं मिश्रण म्हणजे काला. दोन वस्तू एकत्रित होते त्याला काला असं म्हटलं जातं. पण कोणत्या दोन वस्तू एकत्र होतात त्याला काला म्हटलं जातं व्यवहारामध्ये. पण संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे असा आपला भास आहे. हे काल्याचं कीर्तन नाही. काल्याचं कीर्तन याचा शब्दाचा अर्थ आहे काला म्हणजे काळा. काळा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्याच्या चरित्राचं उच्चारण ज्या कीर्तनात केलं जातं तेच कीर्तन काल्याचं. काल्याचं कीर्तन लौकिक दृष्टीने आहे, पण आध्यात्मिक दृष्टीनं मात्र तो तमाशा आहे. म्हणायला काल्याचं कीर्तन आहे, पण त्याच्यात तमाशाच्या चाली आहे. ज्यानं भगवंताची भक्ती भाव प्रकट होतो काल्याचं कीर्तन म्हणजे काळ्याचं. काळा भगवान परमात्मा आहे आणि कीर्तन म्हणून प्रोक्तम हरिलीला प्रगायन. मुनीनं केलेल्या प्रकार परमात्म्याच्या ज्या प्रकर्षलीला आहेत त्याचं उच्चारण ज्याच्यात केलं जातं त्यालाच काल्याचं कीर्तन म्हणतात. काल्याचं कीर्तन म्हणजे काळ्याचं कीर्तन. परमात्मा काळा आहे. कोण म्हणते परमात्मा काळा आहे? जगातला पहिला शहाणा पुरुष सांगतो थाईचा काळा. जगात शहाणा कोण असेल तर वेद आहे. तो वेद जगाला डांगोरा पिटून सांगतो परमात्मा काळा आहे. जगातला शहाणा पुरुष, विश्वातला ब्रह्मांडातला शहाणा पुरुष सांगतो परमात्मा काळा आहे. काळा म्हणजे कसा? तो रंगाने काळा आहे का स्वरूपाने काळा आहे का स्वभावाने काळा आहे? कशानं काळा आहे? परमात्मा काळा आहे, पण कशानं काळा आहे? परमात्मा काळा या शब्दाचा अर्थ शुद्ध. काळा या शब्दाचा अर्थ पवित्र. काळा या शब्दाचा अर्थ
निष्कपट. दुसरा त्याचा अर्थ काळा म्हणजे कपटी. विठ्ठल काळा म्हणजे निष्ठूर, काळा म्हणजे कपटी. परमात्मा निष्ठूर आहे. परमात्मा हा देव निष्ठूर आहे. त्या परमात्म्याची निष्ठुराची मीमांसा जगद्गुरु तुकाराम महाराज काढून सांगतात. निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठी. तेव्हा जगात तुझ्यासारखा निष्ठुर कोणी प्राणी नाही रे. अरे जगात तुझ्यासारखा निष्ठुर कोण नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज रावळामध्ये उभे आहे. हो, गळ्यामध्ये विनाय, हातात चिपळ्या, देवाला बोलतात, अरे देवा जगात तुझ्यासारखा निष्ठुर एकही कोणी नाही. जगद्गुरु तुकोबाराच्या समोर देवाला मुष्टीवरून उडी मारली, गुडघे टेकवले आणि ब्रह्मांडाच्या लोकांनी जगद्गुरु तुकोबाराच्या चरणावर मस्तक ठेवलं. हात जोडून तुकोबाराच्या समोर देव म्हणतो, देवाच्या डोळ्यातून अश्रू येतात. महाराज माझ्या ठिकाणी काय निष्ठुरपणा आहे सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझा निष्ठुरपणा जगाला कळण्यासाठी मी पुराण पाहिलेली आहे. पुराणाचा इतिहास शोधून काढलेला आहे. कशासाठी? केवळ केवळ तुझा निष्ठुरपणा जगाला कळण्यासाठी. विठ्ठल तुकोबाराय काय निष्ठुरपणा केला सांगा. तुकोबाराय दृष्टांत सांगा. दृष्टांगाचे वैभव राज्य भाग्य सर्व जीव डोंब्या घरी उठवली. अरे त्या हरिश्चंद्राचं संपूर्ण वैभव तू घेतलेला आहे आणि त्याला डोंब्यातही पाणी वाया लावलं. हा निष्ठुरपणा तुझा नाही. अरे तू साफ होऊन त्याच्या मुलाला दंश केलेला आहे रोहिदासाला. हा निष्ठुरपणा तुझा नाही. अरे एवढंच नाही देवा, कर्ण भेटता समरंगणी पाणी व्यापीला आणि मागसी पाडोनी दात तयाचे. आणि कर्ण रणांगणावर भिडत असताना ब्राह्मणाचं वेश धारण करून तिथं पुढे गेला. एक क्षणा दातृत्वा मला दान दे. आणि तेवढा अर्जुनाला खून करून सांगितलं की हान बाण. हा निष्ठुरपणा नाही. अरे बळी सर्वस्वी उदार जिनी उहारिया कर करुणी कहार तो पाताळी घातला. सिंहाची घडी धरणे मांडिले मुरारी मारे मुले त्याचे बाळ त्या हाती. हा जगातला निष्ठुरपणा तुझा आहे देवा, म्हणून तो निष्ठुर आहे. काळा म्हणजे निष्ठुर. काळा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कपटी. जगात देवासारखा कपटपणा कोणाचा आहे? जनाबाई रावळात जातात आणि देवाला देवाचा कपटपणा सांगतात. देवा अरे तुझ्या दरबारात खरा न्याय राहिलेला नाही यार. तू काय केलेला आहे? अरे पुण्यवंत पाताळ लोकिनीला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. रे हा कपटीपणा. काळा म्हणजे काळा म्हणजे शुद्ध पवित्र. पवित्राणाम पवित्र मिळू मंगलाणांच मंगल. असा परमात्मा आहे. शुद्ध स्फटिक प्रमाणे ज्याचं स्वरूप आहे असा जो परमात्मा शुद्ध पवित्र चोख असा परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण ज्या कीर्तनात केलं जातं त्याला म्हणतात काळ्याचं कीर्तन. काळ्याचं कीर्तन कळालं. हो, काळ्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. प्रसादी सर्व दुःखानां
शोक जायते प्रसादस्तु प्रसन्नता. माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान जो सेवन केल्यानं प्राप्त होते ना त्याचं नाव आहे प्रसाद. प्रसाद प्रसाद म्हणजे काय? काहींचं नाव प्रसाद असते पण प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. ईश्वराचं साक्षात प्रत्यक्ष साक्षात दर्शन होते ज्या ठिकाणी त्याला म्हणतात प्रसाद. काल्याचं कीर्तन. काला काला म्हणजे काय? दोन वस्तूंच्या मिश्रणाला काला म्हणतात. पण काल्यात काय असते हो? दही आणि लाही. तुम्ही काल्याचे पुष्कळ कीर्तन ऐकले तर हे काल्याचं कीर्तन वेगळंच आहे. दही आणि लाही का निवडली वारकरी संप्रदायातील संतांनी? दह्याचं काय महत्व आहे, लाहीचं काय महत्व आहे? दही म्हणजे स्निग्ध भाव, म्हणून त्याला म्हणतात दही हे प्रेमाचं द्योतक आहे. लाह्या पांगलेल्या असतात पण सगळ्या लाह्या एकत्र करते त्याचं नाव दही आहे. दही म्हणजे स्नेह, स्नेह म्हणजे प्रेम. आणि ते प्रेम सर्व जातीतले सर्व वर्णातले एकत्र ज्या ठिकाणी येतात ना त्याला प्रेम असं म्हणतात. आणि ते प्रेम ज्यांनी ओढून या ठिकाणी आणलं ते मला सांगितलं लाही काय? लाही वारकरी संप्रदाय लाही सर्वाला माहिती आहे. महिला मंडळी लक्ष देऊन ऐका, बोलू नका. लाही सर्वाला माहित आहे. लाहीचं महत्व काय आहे ऐका. लाही कशी झाली हो? वारकरी संप्रदायाने साधी संत मंडळींनी लाही समोर काल केली. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटे. माझे ज्ञानोबारांनी लाह्या का वाटल्या, का हाती घेतल्या त्याचा इतिहास समजू. ज्ञानोबारांनी लाह्याचा स्वीकार केला 52 चंद्रभागेच्या ती का ज्ञानोबारांनी लाह्या वाटल्या? काला नव्हता, भाकरीचा काला नव्हता, अनेक धान्याचा
काला नव्हता का? ज्ञानोबारांनी लाया का घेतल्या त्याचा इतिहास आहे का? विठ्ठल ऐका, लाही पहिल्यांदा रंगीत झाली तिची निर्मिती आहे. तसे तुमचे जगातल्या प्रत्येक जीवातले प्रत्येक जातीच्या प्रत्येक वर्णाचे बीजांकुर आहे. काहींचे कर्माचे बीजांकुर आहे, काहींचे वासनेचे बीजांकुर आहे, आणि काहीचे पापाचे बीजांकुर आहे, आणि काहीचे विकाराचे बीजांकुर आहे. हे सर्वच्या सर्व अंकुर गळाल्याशिवाय माणसाच्या जीवनात लाहित्व प्राप्त होत नाही. विठ्ठल काहींच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये यायचं असेल तर पहिला वासनेचा बीजांकुर आहे. हे बीजांकुर आहे. त्या बीजामध्ये बीजांकुर जर असेल तर त्याची पुन्हा उत्पत्ती होते. पहिल्यांदा त्याची उत्पत्ती होते आणि पुन्हा काय परिणाम होतो वासनेचा? बीजांकुर जर वासनेचे राहिले तर अनेक 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 जन्म झाले. यम यम वापी स्मरण भावम आणि मरणे गया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची वाट. अनेक उदाहरण आहे बीजांकुर ज्यांचे शिल्लक राहिलेले आहेत वासनेची. भरत राजा हरणी गर्भा गेला झाला तो घातला वासनेने. परमार्थात जरी यायचं असेल तर वासनेची बीजांकुर काढावी लागतात. समूळ वासना खणून काढावी तेव्हाची गोसावी भावे तेने. विठ्ठल तेव्हाच तो गोसावी होऊ शकतो. पीठ मागणारा घोळ खराब गल्ली, पीठ मागणारा गोसावी नाही. गो नाम इंद्रिय त्या इंद्रियाचा होऊ शकतो, नाहीतर नाही. ज्ञानोबाला हे आव्हान करायचं की तुम्ही वासनेचे बीजांकुर बाजूला सारा. विकाराचे बीजांकुर तुमच्यामध्ये आहे. असुरी संपत्तीचे दंभोदरको विमानश्च क्रोध पारुषमेवच. हे बीजांकुर आहे विकाराचे. काम क्रोध लोभ मद मत्सर हेवा देवा हा असा तो तसा लोक असे म्हणतात. लोक कोण आहे? जो ज्याच्या मुखात लोक असे म्हणतात ना त्याच्या मनामध्ये पिराचा उरूस आहे. त्याच्याच मनामध्ये काळा बाजार आहे काका. विठ्ठल अजून परमार्थाला आले नाही. मला सांगायचं की विकार काम क्रोध हे विकार पहिले जाळले पाहिजे. कर्माचे विकार आहेत. अगा कर्मी जी उरावी तै सुखदुःखी फळावी तया ते भोगायावी देहाय. कर्म आहे, विकार आहे, पापाचे अंकुर आहेत. हे सगळे बीजांकुर तुम्ही लाही ही साक्षीला ठेवा.
लाही समोर ठेवून लाहीप्रमाणे जीवन तुम्ही बनवा. त्यावेळेस ती लाही जग तुम्हाला प्रसाद म्हणून सेवन करेल. विठ्ठल कधी कधी पहिल्यांदा हे विकार जर जात नसतील तर लाहीप्रमाणे जीवन झालं नाही. म्हणून साधू संतांनी लाही खूप मोठा त्या लाहीचा इतिहास आहे. आम्ही लाह्या पाहिल्या खाल्ल्या पण लाहीचं महत्व कळत नाही. जोपर्यंत लाही कळणार नाही तोपर्यंत देव कळणार नाही. देव नाही कळाला तर संत कळणार नाही. विठ्ठल ऐका, पहिलंच लाहीचं सांगितलं. दुसरा लाहीचा विचार जर केला तर रंगानं लाही कशी असते? पांढरी असते. पांढरा हा रंग सात्विकतेचा प्रतीक आहे. जगात तुम्ही सात्विक बना. सत्वात संज्ञा येते ज्ञान. मग ज्ञान तुमच्या पाठीमागे लागेल, भक्ती तुमच्या पाठीमागे लागेल. फक्त सात्विक बना. फट्टे ओढले म्हणजे सात्विक झाला. किलो छटा घर आणले म्हणजे सात्विक झाला नाही. विठ्ठल कोण आहे? लाहीप्रमाणे जीवन जगला जगा सात्विकता. लाहीने आणि कसं शिकवलं पहा. ऐका, लाही ही आतून पोकळ असते. लाही ही आतून पोकळ असते. आमच्या साधू संतांना ज्ञानोबारांनी ही लाही समोर तुमच्या आमच्या ठेवली आणि सांगितलेलं आहे की जगामध्ये तुमचं अंतकरण पोकळ करा. एवढं पोकळ करा. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. विठ्ठल दोन हलकी बैल 3.5 एकर जमीन हेवती गाव आपलं विश्व माझं गाव आहे अशी एवढी व्यापकता आली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज व्यापकता. आमचा स्वदेश एवढं लाहीप्रमाणे अंतकरण मोठं करा. शरीर मोठं करण्यापेक्षा अंतकरण मोठं करा. त्याच्यात ब्रह्मांड चालक चित्त करारे निर्मळ गोपाळ राही मला सांगायचं आहे की लाही ही व्यापकता जगाला शिकवते. तुम्ही व्यापक बना. म्हणून लाही सेवन करायची काल्याच्या कीर्तनात. निश्चित बुंदी लाही टाकायची नाही. बुंदी लोकांनी कमी खाली म्हणून काही लोक त्यात लाह्याचे पोते टाकतात. लाही काय आहे? जगात लाहीनं काय शिकवलं आहे का? लाही जर पाण्यामध्ये जर टाकली ना, पाण्यामध्ये जर टाकली ना, लाही पाण्यामध्ये जर टाकली तर लाही पाण्यात बुडत नाही. लाही इकडे लक्ष द्या. लाही ही पाण्यामध्ये बुडत नाही. त्या लाहीप्रमाणे आपण जर जीवन जगलं ना तर या जन्म मरण रूपी असतात सागरात कधीच बुडणार नाही. विठ्ठल
या जन्म मरण रूपी सागरात आपण कधी बुडणार. दुसरी गोष्ट, लाहीचं वैशिष्ट्य असेल या पाण्यामध्ये जर टाकल्या तर सगळ्या लाह्या एकत्र येतात, एकत्र येतात. लाही स्वतंत्र वेगळी राहत नाही. एक लाही बुडा लागली की दुसरी लाही तिच्या जवळ येते, तिला सहकार्य करते. अगं माझ्या पोकळी आहे, तुझ्यामध्ये पाणी गेलेलं आहे, पण तू माझ्या जवळ ये, मी तुझ्या जवळ येते. ही स्वतःहून तिच्या जवळ जाते आणि तिलाही ढकलत 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 काठापर्यंत आणते. सगळ्या लाह्या एकत्रित गोळा करते. जगात या लाहीतून हे शिका की जगात सर्व जातीचे, सर्व वर्णाचे, सर्व पंथाचे एकत्र करा. हे वारकरी संप्रदाय शिकवते. ते लाहीचा खूप अभ्यास केला, लाहीवर PhD केली. लाहीचं खूप खूप काही महत्व आहे. लाही हा प्रसाद आहे. लाही पूर्णतेचं भेटक आहे. लाही हे पूर्णतेचं भेटक आहे. एक लाही खाल्ली तर पूर्ण भोजन केल्याची फलश्रुती प्राप्त करून देते. पूर्णतेचा भेटक लाही आहे. अशी ही लाही वारकरी संप्रदायातील संतांनी एकत्रित केलेली आहे. ती लाही वारकरी संप्रदायातील संतांनी काल्याच्या कीर्तनामध्ये घेतलेली आहे. आपल्या संतांनी खूप खूप काही आपल्याला शिकायला सांगितलं. आम्ही लाह्या खाल्ल्या पण लाहीतून काहीच शिकलं नाही. असे काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य चरित्र आहे. क्वचित दिव्य शौर्य, क्वचित किरणेका पुरुषता, क्वचित गीता ज्ञानम, क्वचित पिपलस्त्रीहरणम. भगवान परमात्म्याचं असं दिव्य स्वरूपाचं चरित्र आहे. याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दिव्य चरित्राचा लीला आहे. सगळे गोपाळ गोकुळामध्ये बसलेले आणि सगळ्या गोपाळाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे, आपण गावात पुष्कळ खेळ खेळ, आपल्याला उद्यापासून घरी करायचे आहे. मग एका चौकामध्ये भगवान परमात्मा गोकुळामध्ये येतात आणि सगळ्या गोपाळाला आवाहन करतात. आपण गोपाळाला भगवान सांगतात, हे गोपाळांनो, तुम्हा आम्हाला गाई वळण्याचे आहेत, वळायचे आहे, तुम्ही चला. पहिल्या चरणातला शब्द चला आहे. चला वळू गाई.
चला हा शब्द क्रिया प्रधान आहे, कर्म प्रधान आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज चला एका शब्दानं सर्व गोपाळालाच नाही तर विश्वातील सर्व ब्रह्मांडातील जीवाला एक आज्ञा करतात. आज्ञार्थिक वचन आहे, त्याला आज्ञार्थिक वचन म्हणतात. चला ही काय आज्ञा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाळांना सांगतात चला. चला म्हणजे आपापल्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही करा. श्री श्री कर्मण्यभिरत संसिद्धिं लभतेनरः. आपल्या वर्ण आश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म तुम्ही करा. ब्राह्मणाच्या वाट्याला आलेलं यजन याजन दान प्रतिग्रह जडकर्म करावी. ब्रह्मचारी धर्म भोगावी. अक्षय वानप्रस्थी जडकर्म सर्व कर्म तुम्ही करा. हे जगद्गुरु तुकाराम महाराज चला एका शब्दाने सर्व गोपाळांना सांगतात. विठ्ठल कोणाला सांगतात? गोपाळाला सांगतात. कोणाला सांगतात? गोपाळाला सांगतात. का सांगतात? गाई बोलून त्यांना शिरोळी खायची, गोपाळ काला खायचा. गोपाळ काला खायचा म्हणजे पोट भरण्यासाठी नाही खायचा. पहिल्यांदा गोपाळ झाल्याशिवाय गोपाळ काला खायचा अधिकारच नाही. गोपाळ नाम इंद्रिय इंद्रिय ताब्यात ठेवणारा तो खरा गोपाळ आहे. विकार ताब्यात ठेवणारा तो गोपाळ आहे. मन ताब्यात ठेवणारा तो गोपाळ आहे. आणि त्यानेच गोपाळ काला खावा. विठ्ठल गोपाळ काल्याच्या पंक्तीत सुद्धा एखाद्याची निंदा जर होत असेल, एखाद्याला नाव जर ठेवल्या जात असतील तर तो गोपाळ काला नाही ती श्वाननिष्ठ आहे. गोपाळ बनल्याशिवाय गोपाळ काला खाता येत नाही. त्या गोपाळांना भगवान परमात्मा वाहन करतात. तुम्हाला गायी वळायच्या. चला सगळ्या ब्रह्मांडातील जीवाला जगद्गुरु तुकाराम महाराज आवाहन करतात. चला काय करायचंय? गायी वळायच्या आहेत. गायी खूप लांब गेलेल्या आहेत. गायी त्या गायी वळायच्या. पण गायी वळण्यासाठी सुद्धा गायीचं रान हे गायीसाठीच पाहिजे. गायी पुष्कळ आहेत, हजारो गायी आहेत, पण गायी चरण्यासाठी आज रान नाही. विठ्ठल पूर्वीच्या काळामध्ये गाय म्हणजे पृथ्वी आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मावासी जाय नेत्रवाळी तोही सांगत असे. गायीचं रान पूर्वीच्या काळामध्ये गायी वळण्यासाठी गावातली अर्धी जमीन गायीसाठी राहत होती आणि अर्धी जमीन ही कोणत्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी राहत. शेतकऱ्यासाठी राहायची. पण आता गायीच नाही. गायी नसल्यामुळं गायीचं रानच राहिलं बैलाच्या तोंडातून घास खाल्ला तरी चालेल, पण गायीच्या
एक गवताची काळी जरी खाल्ली तर 100 ब्राह्मण मारल्याचं पाप राहते. 10 वर्षाच्या आत त्याचं संतान होते. विठ्ठल माझ्या लहानपणामध्ये ज्यावेळी त्यांच्या तिथं 2 माणसं आमच्या गावातले हजार गाई सांभाळत होते, मला चांगल्या प्रकारे कळत होते. माझे चुलते या ठिकाणी साक्षीला आहेत. आणि हजारो एकर गाईचं रान होत. हजारो एकर. गाईचं रान शिल्लक नसल्यामुळं गाई शिल्लक राहिल्या नाही. आणि गाई शिल्लक नसल्यामुळं आता मातृत्व सुद्धा शिल्लक राहिलं. गाईचं काय महत्व आहे स्वतंत्र समजून माझ्या चुलत्याला माहित आहे. महाराष्ट्रामध्ये कत्तलखान्याच्या समोर रोज 500 गाई जिथं पडायच्या, त्या कत्तलखान्याच्या समोर कत्तलखाना बंद करून जवळजवळ 3,500 गाई 3,500 गाई वाचवल्या. त्या महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढंच नाही, त्या गायी तर वाचवल्या. कत्तल जिथं गायीची कत्तल होत होती त्या ठिकाणी पहिली महाराष्ट्रात गोकथा केलेली आहे. विठ्ठल मला सांगायचे गायी वळायची. सगळ्या गोपाळाला भगवान परमात्म्याने गायी वळायची आज्ञा केली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गायी वळायची आज्ञा केली. पण त्याचप्रमाणे मीही या ठिकाणी सगळ्याला गायी वळायची आज्ञा करत आहे. पण गायी वळण्यासाठी गायीला एक घास खाण्यासाठी गायीचं काय रान पाहिजे. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळानो आपल्याला गायी वळायचं. लांब गेलेल्या आहेत गायी, इतक्या लांब आपल्या गायी गेलेल्या आहेत.